बघा विद्यार्थी मित्रांनो, सासू या नामाचा अनेक वचन काय होते हा प्रश्न बऱ्याच वेळेस येतो. तर बऱ्याच जणांचा गैरसमज आहे बोली भाषेनुसार की सासू या नामाचं अनेक वचन काय होतं तर सासा होतं. तर सासू या नामाचं अनेक वचन सासा होत नाही. तर सासू या नामाचं अनेक वचन काय होतं तर सासवा होतं. सासूचं अनेक वचन काय होतं दादा तर सासवा होतं. सासूचं अनेक वचन सासा होत नाही. एक असली तर सासू आणि एकापेक्षा जास्त असल्या तर काय म्हणणार सासवा. परंतु आपल्या बोली भाषेनुसार आपण काय म्हणतो एक असेल तर सासू आणि एकापेक्षा जास्त असेल तर सासा. हे चुकीचं आहे. तर सासूचं अनेक वचन काय होतं तर सासवा हे होतं. आणि कोणत्या आदेशानं होतं तर डोक्यात ठेवायचंय उकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन. उकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन काय होतं वाकारांत होतं. हे डोक्यात ठेवायचं. उकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन काय होतं वाकारांत होतं. हे डोक्यात ठेवायचंय. याची आणखी काही उदाहरणं सांगतो नेहमी येतात. त्यानंतर उ या अनेक नामाचं अनेक वचन काय होतं तर आता इथे गैरसमज होतो बरोबर आहे. उ तर आपण काय म्हणतात काही जण म्हणतात वा. एक असेल तर उ एकापेक्षा जास्त असेल तर वा. बरोबर आहे की नाही. उच वा होत नाही. उच काय होतं उवा. उच काय होतं उवा. वा होत नाही. त्यानंतर बघा दुसरं आहे जळू. जळूचं अनेक वचन होतं जळवा. जळूचं काय होतं जळवा. ठीक आहे. त्यानंतर जाऊचं होतं जावा. जाऊचं अनेक वचन काय होतं जावा होतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉइंट दादा आणखी विचारले होतं वळू या शब्दाचं अनेक वचन काय होतं. ठीक आहे वळू. वळूचं अनेक वचन वळवा होत नाही. बरेच जण काय करतात तिथं दिलं असतं जळू जळवा तर वळू बरोबर एक नाही प्रश्नार्थक चिन्ह. तर हे काय करतात आपले कार्यकर्ते जळू जळवा तर वळूचं वळवा करतात. वळूचं वळवा होत नाही. वळूचं वळूच ठेवायचा. वळूचा काय ठेवायचा वळूला वळूच ठेवायचं. डोक्यात ठेवायचंय. ठीक आहे डोक्यात ठेवा. उकारांचं वाकारांत होतं. उचं अनेक वचन उवा. जळूचं जळवा. जाऊचं जावा. परंतु वळूचं वळूच राहतं. वळूचं वळवा होत नाही.